एका मिनिटामध्ये करंट अफेअर्स एमपीएससी साठी 6 जुलै 2025 डिस्कस करूया महत्त्वाच्या न्यूज। पहिली न्यूज आहे पराग जैन यांची रॉच्या अध्यक्षपदी नियुक्ती। रिसर्च आणि अनालिसिस विंग याच्या अध्यक्षपदी पराग जैन यांची नियुक्ती झालेली आहे। त्यांनी रवी सिन्हा यांना रिप्लेस केलेला आहे। आजची दुसरी न्यूज आहे भारतातील पहिलं ट्रान्सजेंडर क्लिनिक जे 2021 मध्ये मित्र क्लिनिक नावाने स्थापन झालं होतं। आता रिसेंटली ते बंद झालं आणि पुन्हा एकदा सुरू होत आहे। हैदराबादमध्ये सबरंग क्लिनिक नावाने ते पुन्हा एकदा सुरू होत आहे। आजची तिसरी न्यूज आहे इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह इयर ही आपण यावर्षी सेलिब्रेट करतोय आणि रिसेंटली 5 जुलैला इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह डे म्हणजे दिवस आपण सेलिब्रेट केला आणि त्याची थीम होती कोऑपरेटिव्ह फॉर बेटर वर्ल्ड। यानंतर पुढची न्यूज आहे आजची महत्त्वाची ती म्हणजे तालिबान सरकार। तालिबान बद्दल सर्वांना आयडिया असेल 2021 मध्ये पुन्हा एकदा तालिबानांनी जो काही कंट्रोल आहे तो अफगाणिस्तानचा घेतला होता आणि त्यांना कोणी रिकॉग्नाइज केलेलं नव्हतं। पण रिसेंटली रशिया हा पहिला देश बनलेला आहे ज्यांनी तालिबानला रिकॉग्नाइज केलेला आहे, ऑफिशियली त्यांना मान्यता दिलेली आहे। यानंतरची न्यूज आहे आस्था पुनिया यांच्याबद्दल। आस्था पुनिया या तुम्हाला पाहायला मिळतात पहिल्या नेव्हल फायटर जेट पायलट बनलेल्या आहेत, म्हणजे लढाऊ विमान चालवणाऱ्या नेव्हीतल्या पहिल्या महिला। अशा डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टाला पाहत असाल तर फॉलो करा।